सगळ्यांना मी नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। 2 तारखेला दसरा येतोय आणि दसऱ्याच्याही आपल्याला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो। सगळ्यांना दसरा मेळाव्याच्या पण शुभेच्छा देतो। दसरा मेळावा पण आहे ना आपला। शहरी भागामध्ये उत्सव होत असले तरी सुद्धा राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आहे आणि पुरानं थैमान घातलं। आजही काही भागामध्ये अतिवृष्टी होते, पाऊस होतोय, शेतकरी आज संकटात आहे। उभी पिकं नष्ट झाली, घराच्या घरं वाहून गेली, गाय म्हशी पशुधन वाहून गेलं, काही ठिकाणी जीवितहानी झाली, जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये बळीराजा संकटात आहे आणि बळीराजा आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे आणि म्हणून नेहमी आपण कुठेही गेलो तरी साकडं घालत असतो, बळीराजावरचं अरिष्ट संकट दूर कर, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे। परंतु दुर्दैवाने हे आता जी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी आपण पाहतोय, मराठवाड्यात शेतकऱ्याच्या, बळीराजाच्या, आपल्या माय भगिनींच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि ते अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करायचं आहे, आपली जबाबदारी आहे। आणि मग सरकार म्हणून मुख्यमंत्री स्वतः देखील, मी देखील गेलो होतो, अजित पवार उपमुख्यमंत्री तेही गेले, आपले सर्व मंत्री वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर आपण गेलो आणि स्वतः डोळ्यांनी पाहिलं, संकट मोठं आहे, नुकसान मोठं आहे आणि म्हणून अशा वेळेस शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे। मी धाराशिवमध्ये गेलो होतो, धाराशिवमध्ये बघितलं, जमीन वाहून गेली आहेत, जनावरं वाहून गेली आहेत, घरं वाहून गेली आहेत, घरं पाण्याखाली आहेत। त्या गावामध्ये काही सावरखंड का काहीतरी गावाचं नाव होतं, ते गावातले शेतकरी म्हणाले, मी पाहणी करत असताना 40-50 घरं पुढं आहेत आणि ते अजूनही पाण्याखाली आहेत। सीना नदीचा प्रवाह चालू होता आणि त्या नदीचं पाणी सगळीकडे भरलं होतं। ते म्हणाले, तुम्ही बघायला या, आणि ते गेले, पाण्यामध्ये उतरले, पाण्यात उभे राहिले जाऊन आणि मला म्हणाले, तुम्ही पाहून जा, बघून जा। त्यांना वाटलं एकनाथ शिंदे येतील की नाही, परंतु जिथे आपत्ती असते तिथे एकनाथ शिंदे असतो आणि मग मला राहवलं नाही। NDRFची बोट होती, मी बोट त्यांनी ट्रकमध्ये टाकली होती, त्याला काढायला लावली आणि बोटीने त्या ठिकाणी गेलो आणि 40-50 घरांमध्ये त्या दिवशी देखील पाणी भरलेलं होतं। अशी अतिशय भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये यावेळेस ढगफुटीमुळे, अतिवृष्टीमुळे झालेली आहे आणि म्हणून आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे। काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं, फोटो लावले, म्हणाले, अरे बाबा, तुमचे पण फोटो लावून कार्यकर्ते वाटत होते ना, आणि फोटो काय बघताय, त्या गाडीवरचा, टेम्पोवरचा फोटो काय बघताय, त्या टेम्पोत काय ते बघा। त्यामध्ये 21-22 प्रकारच्या वस्तू होत्या, अन्नधान्य होतं, भांडी कुंडी होती, कपडा लत्ता होता। एकाच कपड्याने तो शेतकरी सांगत होता, या कपड्यावर मी आहे। ती माझी एक भगिनी सांगत होती, या साडीत, एकाच या साडी चोळीवर मी आहे। मग अशा वेळेस त्यांना मदत करायची नाही तर कधी करायची? आणि मग हे सगळं विचार करून अगदी गहू, तांदूळ, डाळ, साखर पासून, अगदी चहाच्या पावडर पासून, कपड्याचा साबण, अंगाचा साबण, ब्रश, सगळं वाहून गेलं होतं। हे सगळं सामान एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी दिलं तर काय गुन्हा केला?
आणि म्हणून मी सांगितलं पत्रकारांना, जेवढं जमेल त्यांनी प्रत्येकाने मदत केली पाहिजे. मला त्या गावामध्येच 10-12 मुलं मुली मिळाले, भेटल्या. मला वाटलं जसे आपल्या मी जिकडे जातो दौऱ्याला ते मुलं एकत्र जमा होतात आणि मी थांबवली गाडी. म्हणाले आमची शाळा खूप साहेब लांब आहे आणि आम्हाला चालत जावं लागतं. 15-20 मुलं होती ती, मुलं मुली. फोन केला मी आपल्या कार्यकर्त्यांनी. मी आदल्या दिवशी गेलो, दुसऱ्याच दिवशी त्यांना सायकली त्या ठिकाणी पोच केल्या. त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर धन्यवाद दिले तिथल्या सरपंचांनी. ते पोरं खुश झाले. हे काम आहे आपलं. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. काय कारण बरे, हे काम आहे. कसली कारणं द्यायची? ज्याला गरज आहे तेव्हा दिलं पाहिजे. सरकार देखील पाठीशी उभं राहील, बिलकुल राहणार. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि म्हणून आज आपण शेतकरी संकटात दुःखात आहे, त्याला जेवढं जमेल, आताही आपली मदत सुरूच आहे.